मुंबई गोवा महामार्गावर मध्यरात्री 2च्या सुमारास महाडजवळ 19 प्रवाशांसह 22 जणांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसने अचानक पेट घेतला आणि यानंतर सर्वांच्या डोळ्यासमोर उभा राहिला तो समृद्धी महामार्गावर काही महिन्यांपूर्वी घडलेला अपघात। पण रत्नागिरीतल्या 2 विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ड्रायव्हर आणि क्लीनरसह एकूण 22 जणांचा जीव वाचलाय। जर त्या 2 मिनिटांमध्ये मी सर्व प्रवाशांना उठून बस बाहेर काढलं नसतं तर काय घडलं असतं याचा विचार न केलेला बरा, अशी प्रतिक्रिया आर्यन भाटकर आणि आकांक्षा ढवळ या 2 भावंडांनी दिली आहे। दरम्यान या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल या भावंडांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरेनी। हिरो ठरले ते 2 भावंड आर्यन आणि आकांक्षा भाटकर ही दोघंही रत्नागिरीतले आहेत, मुंबईला विद्यार्थी असतात आणि त्यांनी जो काही तिथं प्रसंगावधान दाखवलं त्यामुळं यातून मोठा अनर्थ जो आहे तो टळलेला आहे। ही दोघंही माझ्यासोबत आहेत, मुंबईला शिकतात ही दोघंही। त्यांच्याकडून मी समजून घेणार आहे हा घटनाक्रम काय कसा घडला आणि ज्यामुळं एक मनामध्ये भीती दाटते तो नेमका प्रसंग कसा होता। आर्यन, नेमकं काय घडलं त्यावेळेला, म्हणजे तू स्वतः त्या बसमधून प्रवास करत होतास? तर आता विषय असा झाला की महाडला साधारणतः 1:30च्या दरम्यान गाडी पास झाली, घाट चढला आणि आय गेस तो रोड आता आपला नवीन आहे ना, त्यामुळे हिट झाला टायर तो आणि त्याची जी आता काय म्हणतात त्याला आतल्या साईडने टायर तो बर्न व्हायला स्टार्ट झाला आणि त्याचा जो स्मोक होता ना, जो त्याचा स्मेल होता, परफेक्ट टायरच्या वरती आमचा कोच होता, म्हणजे आमचा जो बेड होता तो परफेक्ट टायरच्या वरती होता। सो मला तो स्मेल लगेच जाणवला, कारण काय आज मी पण ड्रायव्हिंग करतो, आता मला माहिती आहे। तर तो स्मेल आल्यानंतर मी अलर्ट होतो आणि मी जागत होतो, मला कसं ट्रॅव्हलिंगला झोप लागत नाही। सो मग मी उठणार तेवढ्यात टायर पूर्ण बस झाला आणि बस जागेवर स्टॉप झाली। तर याचा तो विषय कसा झाला की ड्रायव्हरनी कोणाला इन्फॉर्म केलं नाही। मी जर का उतरलो नसतो तर कदाचित कळलं पण नसतं की बाहेर काय चालू आहे, कारण एवढी आग लागलेली आतून तर कळत नव्हती। मी उतरलो आणि चेक केलं तर टायरला आग पेटली होती थोडी, म्हणजे एक बारीक प्रमाणात। तर मग मी ड्रायव्हरना म्हटले, त्यांना तर फायर एक्सटिंग्विशरची पण आयडिया नव्हती। आता मी HM करतो आहे, सो मला आयडिया आहे की तो कसा यूज करायचा। तर त्यांना मी म्हटलं की तो एक्सटिंग्विशर काढा, तुमच्याकडे असेल, त्यांच्याकडे असायला पाहिजे, कंपल्सरी असतो तो फायर एक्सटिंग्विशर घेतला। तो त्यांना स्प्रे पण नव्हता करता येत आणि तो हार्डली 25% पण भरलेला नव्हता। तो मी ट्राय केला स्प्रे करायचा, पण त्याचा जो नॉच असतो ना, तो नॉच पण खराब होता। सो तो फायर न झाला। मग मी यांना म्हटलं की ड्रायव्हर आपल्याला लोकांना जागा करायला पाहिजे, की टायर एकदा पेटला की तो विजत नाही, पाणी असू देत किंवा माती असू देत। सो मग मी त्यांना म्हटलं की लोकांना उठवूया, तर ते बोलले की काय नाही, नॉर्मल आहे, होईल तो क्लिअर। मी 2 मिनटं वाट बघितली, बट तो काही क्लिअर व्हायला तयार नाही आणि आतल्या साईडने तो अजून बर्न व्हायला लागला, जे आपले पॅड्स वगैरे असतात ना ते बर्न व्हायला लागले। मग मी आतमध्ये गेलो, माझी बहीण पण आतमध्ये होती। सो तिला उठवलं मी आणि एक बॅग फक्त मी उचलली जी मला हाताजवळ भेटली, बाकीचं राहू दे म्हटलं, अगोदर लोकांना पहिलं बाहेर काढू। एक आजोबा पण होते, त्यांना पण बाहेर काढलं आणि मी खाली उतरलो बसमध्ये। पण मग परत माझ्या लक्षात आलं की पुढच्या साईडच्या लोकांना माहितीच नाही की पाठी काय झालं आहे। मग मी परत आत गेलो तर लोक आरामात झोपलेले होते, 5 ते 6 जणं होते। मग त्यांना हलवून उठवलं की असं झालं, उठा पटापट। मग ते लोक पॅनिक झाले ना, मला परत आत नाही घुसता आलं माझं सामान काढायला। म्हटलं जाऊ दे, आम्ही बाहेर आलो आणि मग अजून ज्या लक्झरीज होत्या ना, नाईट होती, मग त्यांच्यातून पाणी घेऊन टायरवरती मारण्याचे प्रयत्न चालू होते। आम्ही माती पण मारली, बट ती आग वेधायला तयार नाही। मग त्या ड्रायव्हरना वगैरे म्हटलं की तुम्ही ॲटलिस्ट पोलिसांना किंवा फायर ब्रिगेडला इन्फॉर्म करा, तर ते पण करायला ते तयार नव्हते ड्रायव्हर लोक। मग मी स्वतःच्या नंबरवरून मी पहिला 112ला कॉल केला। मग त्यांनी तिकडच्या लोकल MIDC मधून मला परत कॉलबॅक केला फायर ब्रिगेडनी, त्यांचा कॉल आला, मग लोकल पोलिसचा कॉल आला। मग एक हार्डली आय गेस 15 to 20 मिनिट्समध्ये पहिली लोकल पोलीस आली आणि मग अर्ध्या तासामध्ये फायर ब्रिगेड पण आली आणि 2 ते 3 मिनटात साधारणतः पूर्ण बस जळली। म्हणजे जर का मी परत आतमध्ये गेलो नसतो ना लोकांना सांगायला, तर काय पण झालं असतं, असा विषय। म्हणजे हा 2 ते 3 मिनिटामध्ये जी गोष्ट आर्यनने केली ती महत्त्वाची होती। माझ्यासोबत त्याची बहीण आहे, ज्यावेळेला बस जळत होती किंवा पेट घेता तू काय करत होतीस मुळात, आणि दुसरा विषय असा आहे की सुमान जे आहे तिथल्या लोकांच्या ते किती हाती लागलं, कारण की ते व्हिडिओ आहेत ते बघितल्यानंतर अंगावरती एकदम शहारे येतात, भीती वाटते। मी ॲक्च्युली म्हणजे हे सगळं झालं, दादा आणि उठला तेव्हा मी झोपले होते, पण नंतर जेव्हा मला उठवलं आणि मी बाहेर आले तेव्हा सगळा धूर झाला होता। सो लोकांना जे काय त्यांच्या हाती लागली 1-2 बॅगा छोट्या छोट्या त्यांनी त्या घेऊन आले आणि आमचं सामान बोलायचं झालं तर म्हणजे कॅश होती ती पण गेली सगळी, म्हणजे आम्हाला ती काढता नाही आली, सगळा धूर झाला होता आणि आज जाणं पण खूप डेंजरस ठरलं असतं। मग दादाला एक बॅग मिळाली, त्यात लॅपटॉप होता, मग तो तेवढी घेऊन आला फक्त, बाकी कॅश होती, अजून काय सामान, कपडे, बाकी सगळ्या लोकांचं पण सगळं गेलंच। पण हे जेव्हा घडलं, जेव्हा तुम्ही बाहेर आलात, समोर आग भडकली होती,
मनात नेमकं काय चालू झालं? म्हणजे सपोज दादा जागा नसता तर काय घडलं, असं मनात काही विचार सुरू झाले का? त्यावर भीती वाटली का? तुम्ही त्यानंतर पहिली ॲक्शन काय केलात? म्हणजे घरच्यांना कळवणं किंवा त्यानंतर आईबाबांची रिॲक्शन कशी होती? ते घरच्यांना थोड्या वेळानंच कॉल केला. ह्याने आधी पहिला पोलिसांना कॉल केला, फायर ब्रिगेडला कॉल केला आणि ते आल्यानंतर मग ते चालू झालं. घरच्यांना पण कळवलेलं. पण दादा उठला नसता तर काय सांगू शकत नाही काय झालं असतं. म्हणजे थोडी भीती तर वाटतच होती, कारण की समोर आमच्या पूर्ण बस जळत होती, त्याच्यात आम्हीच जात होतो. पण भीती वाटत होती. पण हा उठला नसता तर काय झालं असतं, काय म्हणजे असं आपण एक्सपेक्टच नाही करू शकत. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्या कार्याला निश्चितच ABP माझा देखील त्यांचं कौतुक करतं आहे आणि प्रत्येकानं प्रवास करताना थोडी काळजी घेणं, अलर्ट राहणं हे देखील गरजेचं आहे. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.